बुद्धिस्ट समन्वय संघामार्फत भंते विनाचार्य यांचा दीक्षाभूमीत जनसंवाद. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला समर्थन देण्यासाठी लढा. बुद्धिस्ट समन्वय संघाने आयोजित केलेला भंते विनाचार्य यांचा दीक्षाभूमीत जनसंवाद हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आहे. हा संवाद नागपूर येथे शनिवार 16 ऑगस्ट रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे पार पडला. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच सर्व आंबेडकरी समुदायास एकतेचे आवाहन करण्यासाठी म्हणून बुद्धिस्ट समन्वय संघ मागील कित्येक वर्षांपासून कार्य करीत आहे. त्याची लढाई गल्ली ते दिल्लीपर्यंत सुरू आहे. येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भंते विनाचार्य आणि आकाश लामा यांना मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात यावे अशी मागणी बुद्धिस्ट समन्वय संघामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडे करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये संसद या ठिकाणी त्या यात्रेचं समापन झालं. शेवटच्या समापन यात्रेमध्ये अखिल भारतीय भिक्षू संघाचे प्रमुख भिक्षू संघ त्या ठिकाणी उपस्थित होते, ज्यामध्ये भंते ज्ञानज्योती, डॉक्टर केम धम्मो, भंते डॉक्टर डी रेवत हे संघनायक आहेत भारत देशाचे, ते त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रामुख्याने या समापन समारोहामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्या आई त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आजच्या या धम्मचक्र यात्रेच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला एकच विनंती या ठिकाणी आम्ही करतो आहोत की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये या यात्रेचा समारोपीय समारोप कार्यक्रम झाल्याच्या नंतर पुढील दिशानिर्देश भंते विनाचार्य यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि येणाऱ्या 12 फेब्रुवारी 2026 ला संसदेचा घेराव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा उद्देश मानस आता यापुढे विविध राज्यांमध्ये सुरू होणार आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि साऊथ इंडिया या भागांमध्ये या यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. आणि पवित्र दीक्षाभूमीवर या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राजकीय पक्षांना आणि विविध बौद्ध धर्मगुरूंना आमंत्रित करण्यात येत असते. परंतु यावेळेस आम्ही विनंती केली आहे बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीनं आणि राकेश धारगावे यांच्या प्रमुख नेतृत्वात की यावर्षी आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यामध्ये भंते विनाचार्य आणि आकाश लामा या दोघांना आपण मुख्य अतिथी म्हणून या ठिकाणी आमंत्रित करा, जेणेकरून जो लढा भारत देशामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा आणि बीटी ऍक्ट 1949 जो लढा जो काळा कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे, यासाठी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे पवित्र दीक्षाभूमीवर लाखो लोक त्या ठिकाणी येत असतात आणि ते लोक फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारत आणि देश विदेशातून येत असतात. त्यामुळे आम्ही आदरणीय सदस्य विलास घेरगाटे साहेब यांना एक पत्र म्हणजे लेखी स्वरूपात आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे आणि ते पत्र त्यांना प्राप्त झालं. त्या पत्राचं त्यांनी दखल घेऊन समिती पुढे ठेवण्याचे आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या निमित्तानं एकच विनंती असेल की यावेळेस तरी किमान आज या मुख्य सोहळ्यामध्ये भिक्षू संघालाच त्या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं पाहिजे. भंते विनाचार्य यांच्या मोहिमेमुळे कित्येक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या दीक्षाभूमीत येऊन लोकांना मार्गदर्शन केल्यामुळे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला अधिक बळ मिळेल अशा प्रकारची भूमिका बुद्धिस्ट समन्वय संघाचे निमंत्रक नितीन गजभिये यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन सचिन साहा, सनी भोंगाळे, शंखनाद न्यूज नागपूर. महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर 12 बजे महल रोकड़े ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग. सुबह 6 बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट 60% ऑफ. जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना वैसे वैसे 5% डिस्काउंट कम होता जाएगा. दोपहर 12 बजे से मिलेगा फ्लैट 30% ऑफ. डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% ऑफ. और इस सेलिब्रेशन में लगाएंगे 4 चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम 5 बजे.